नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 1 फेब्रुवारी 2026 वार रविवार आणि उद्या आलेली आहे माघी पौर्णिमा. ही पौर्णिमा अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी असणार आहे. तब्बल 162 वर्षानंतर या दिवशी रविपुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा सुवर्ण संगम होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी येणारा पुष्य नक्षत्र योग म्हणजेच रविपुष्य योग हा सर्व कामामध्ये यश देणारा मानला जातो. यंदा 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:52 माघी पौर्णिमा तिथी सुरू होत असून या दिवशी रविपुष्यासह सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने याचे आध्यात्मिक महत्त्व कित्येक पटीने वाढलेले आहे. हिंदू धर्मामध्ये माघ पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. या दिवशी गंगा स्नान, दान आणि विष्णुपूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देव पृथ्वीवरती अवतरतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे या दिवशी केलेल्या कोणत्याही सत्कर्माचं किंवा दानाचं फळ आपल्याला 32 पट अधिक मिळतं. दैनंदिन आयुष्य सुखकर करण्यासाठी आणि आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी हा दिवस अत्यंत पर्वणीचा मानला जातो. माघी पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्यास शनिग्रहाची वक्रदृष्टी आणि महादशेचा प्रभाव कमी होऊ शकतो. जीवनातील अडचणी दूर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करावेत. तर असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही फार काही नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे, पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही केला तर तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल आणि तुमची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कसा, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्या नारळाचं नंतर काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, हाई बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये मी नारळाचे 2 उपाय शेअर करणार आहे. या दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय केला तरीही चालेल, पण फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 12च्या आत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्ही सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजेच लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस जर हा उपाय केला तर उत्तमच आहे. दर महिन्याला पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. पौर्णिमेच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळीही कमी अधिक होते. त्याचबरोबर समुद्राला देखील भरती ओहोटी पौर्णिमा अमावस्येच्या काळामध्ये येते. म्हणूनच आपल्या घरातील समस्या दूर करण्यासाठी पौर्णिमा असेल किंवा अमावस्या ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. कारण काही गोष्टीचे आकलन आपल्या क्षमतेच्या पलीकडे असते. जीवनात येणाऱ्या काही अडचणी अशा असतात त्यापुढे आपण हतबल होऊन जातो. काय करावे सुचत नाही. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गरजू व्यक्तींना दान केल्याने जीवनातील पापाचे क्षालन होते आणि संकटांचा अंत होतो असे मानले जाते. त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्यास शनिग्रहाची वक्रदृष्टी, महादशेचा प्रभाव कमी होऊ शकतो. जीवनातील अडचणी दूर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी या दिवशी दान अवश्य करावे. आणि त्याचबरोबर घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील करावेत. यामुळे देखील आपल्या कठीणातील कठीण इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात असलेल्या समस्या दूर होतात. सर्व कामामध्ये यश मिळायला लागतं. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्या असतात. आर्थिक समस्या असतील तर तुम्ही कितीही पैसा घरामध्ये आणला तर तो घरामध्ये टिकत नाही. या न त्या कारणाने तो खर्च होतो. तुमच्या मागे अनावश्यक खर्च लागलेले असतात किंवा गरजेपोटी ते तुम्हाला करावे लागतात. आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते. आणि आर्थिक अडचण असली की मग आपण इतरांकडून उधार उसनवारीवर पैसे घेतो. इतरांकडून कर्जाच्या स्वरूपात किंवा उसने पैसे घेतल्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य वाढत जातं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्या सापडत नाही. त्याचबरोबर घरामध्ये शारीरिक समस्या असतील
घरामध्ये असलेल्या व्यक्ती सतत आजारी पडतात. घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा निघून जातो. त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही आणि पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल, या दिवशी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि अशा घरामध्ये लक्ष्मी कधीही टिकत नाही, ज्या घरामध्ये सतत वादविवाद होतात. आणि अशा घरामध्ये असलेलं लहान मूल सतत किरकिर करतं, चिडचिड करतं, व्यवस्थितपणे खात-पीत नाही. मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. या ज्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी, यासाठी आपल्याला पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ हे खूप शुभ मानले जाते. नारळाला श्रीफळ असंही म्हणतात. कोणतेही शुभ कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही. शुभ कार्यामध्ये नारळ फोडले जाते. असे मानले जाते की नारळाच्या आतील पांढरा भाग आणि पाणी हे चंद्रग्रहाद्वारे दर्शवले जाते, जो मनाचा कारक मानला जातो. यासोबतच नारळ हे त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर केला जातो. तंत्रशास्त्रानुसार नारळाचे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, यासोबतच सकारात्मक ऊर्जेचा संचारही होतो. तर चला आता जाणून घेऊयात की नारळाचे उपाय आपल्याला कसे करायचे आहेत. तर उद्या आलेल्या माघी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. त्यानंतर सगळ्यात आधी आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. बघा, पौर्णिमा अमावस्येला स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी फिरे असं म्हणतात. म्हणूनच स्वच्छता करायची आहे. उद्या घराची फरशी पुसत असताना हळद आणि गोमूत्र आवर्जून टाकायचं आहे. हळद घरातली नकारात्मकता दूर करतं. हळद जी आहे ती देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते. म्हणूनच आपल्याला हळद जी आहे ती लादी पुसत असताना पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आपल्याभोवती असलेली नकारात्मकता, आपल्याला असलेले दोष दूर करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजलचे 1 ते 2 थेंब टाकायला विसरायचं नाही. कारण माघी पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे. पण नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही. त्यामुळे घरीच असलेल्या गंगाजलचे 1 ते 2 थेंब तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरी सुद्धा चालणार आहे. अंघोळीनंतर आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे आपल्या घराच्या उंबरठ्यावरती शिंपडायचं. आपल्या घराच्या अंगणामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आणि आपल्या देवघरातील देवांचं विधिवत पूजन करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा. विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण या दिवशी करायचं. देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी विष्णूंची स्तुती आहे. त्यामुळे जेही स्तोत्र मंत्र तुम्ही पठण कराल त्याचा प्रभाव हा आपल्या घरामध्ये होतो. व्यंकटेश स्तोत्र असेल, श्री सूक्तम असेल, हे मंत्र स्तोत्र आपल्या घरामध्ये पठण केलेच गेले पाहिजे. तुम्ही पठण करणार असाल तर आसनावरती बसून आपल्याला लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलवरती मोठ्या आवाजामध्ये हे मंत्र स्तोत्र लावून द्यायचे आहेत. अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण कोणतेही उपाय करतो तर त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ मिळतं. आता हा पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ अर्थात लागणार आहे. तर हे नारळ कोणत्याही उपायासाठी किंवा पूजेसाठी वापरलेलं नसावं. नवीन एक पाण्याने भरलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे. या नारळाला कुठेही तडा गेलेला नसावा. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. नारळाला तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा ताम्हणामध्ये ठेवायचं आहे. देवघरासमोरील दिवा प्रज्वलित असावा. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. संध्याकाळी उपाय करण्यापूर्वी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. नारळ आपल्याला देवासमोर ठेवल्यानंतर नारळाची शेंडी देवाच्या दिशेने करायची आहे. त्यानंतर आपल्याला 5 किंवा 7 विषम संख्येमध्ये भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. या वड्या घेतल्यानंतर त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींवरून ही पिवळी मोहरी जी आहे ती थोडी थोडी उतरून घ्यायची आहे. उतरून घेत असताना ती एकदाच उतरून घ्यायची का? तर नाही, प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला वेगवेगळा उतारा करायचा आहे. एका व्यक्तीवरून उतरून घेतलेली पिवळी मोहरी दुसऱ्या व्यक्तीवरून उतरून टाकायची नाही, कारण त्या व्यक्तीचे दोष दुसऱ्या व्यक्तीला जातात आणि आपण केलेला उतारा बाहेर टाकत नाही तर आपण घरातल्या व्यक्तीचा उतारा केलेला दुसऱ्या व्यक्तीसाठी आपण कसा वापरणार? तर थोडी थोडी पिवळी मोहरी उतरून घेतल्यानंतर ती एका वाटीमध्ये जमा करायची आहे आणि ती तुम्ही घराबाहेर टाकून द्यायची आहे. आणि त्यानंतर आता ह्या नारळावरती आपण जे तुपात भिजवलेल्या भीमसेनी कापराच्या वड्या आहेत, ती एक वडी आपल्याला नारळावरती ठेवायची आहे.
वडी प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. असं करत करत एक एक वडी आपल्याला त्या नारळावरती जाळायची आहे. हे करत असताना जर नारळ फुटला तर घाबरून जाण्याची गरज नाही. दुसऱ्या दिवशी तो नारळ जो आहे तो पाण्यामध्ये प्रवाहित करायचा. तो नारळ जर चांगला राहिला तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत हा नारळ तुम्हाला वापरायचा आहे. अशाच प्रकारे रोज संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये नारळावरती 5 किंवा 7 या संख्येमध्ये भीमसेनी कापराच्या वड्या जाळायच्या आणि तुम्हाला तो मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. तुम्हाला जर एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या कामामध्ये यश मिळायला लागतं. एवढा हा प्रभावी उपाय आहे. पुढच्या पौर्णिमेपर्यंत हा नारळ वापरत असताना मध्येच नारळाला तडा गेला किंवा नारळ फुटलं तर ते पाण्यात प्रवाहित करायचं आणि पुन्हा पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकता. पण 1 महिनाभर जर हे नारळ गेलं तर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हे नारळ उपाय करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठीचा दुसरा उपाय. या उपायामध्ये तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. हा नारळ घेत असताना एक डोळ्याचा घ्यायचा. एक डोळा म्हणजेच या नारळाला एकच डोळा असावा. हा नारळ मिळणं थोडंसं कठीण असतं, पण तुम्ही शोधलात तर तुम्हाला मिळून जाईल. सहसा नारळाला 3 डोळे असतात, पण जेव्हा एक नारळ तुम्हाला मिळतो त्याला एकाक्षी नारळ म्हणतात आणि हे नारळ जे आहे ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. पौर्णिमेच्या दिवशी असा आपण उपाय जर घरामध्ये केला ना, तर लक्ष्मी प्राप्तीचे सगळे मार्ग खुले होतात. तुमच्या घरामध्ये पैसा टिकतो, पैशाला पैसा लागतो आणि तुमचा धंदा, व्यवसाय, नोकरीमध्ये, करिअरमध्ये तुम्हाला यश मिळायला लागतं. तर आता हा नारळ घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवघरासमोर एक लाल रंगाचा कापड अंथरायचा आहे. त्यावरती हा नारळ ठेवायचा आहे. नारळ तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे किंवा तुम्ही प्लेटमध्ये ठेवून ती प्लेट हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, 1 वेळा तुम्हाला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. 1 वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. एवढी सेवा करून झाल्यानंतर ते नारळ जे आहे ते तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, की हे नारळ तिथून तुम्ही उचलायचं आहे. ते लाल रंगाचं कापड आपण त्या नारळाखाली ठेवलं होतं. त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ते नारळ बांधायचं आहे आणि आता हे नारळ कुठं ठेवायचं? तर पहा, हे नारळ जे आहे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर तुम्हाला ते बांधायचं आहे. हे नारळ जे आहे देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतं. कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच देवी लक्ष्मीचं आगमन म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आणि हे नारळ जर मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बांधलेलं असेल, आतल्या बाजूने बांधा किंवा बाहेरच्या बाजूने, शक्यतोवर आतल्या बाजूनेच तुम्हाला बांधायचं आहे. आणि असं नारळ बांधल्यामुळे काय होईल, की नकारात्मक ऊर्जा बाहेरच्या बाहेर निघून जाईल आणि फक्त सकारात्मक ऊर्जा देवी लक्ष्मी म्हणजे सुख समृद्धी आपल्या घराकडे आकर्षित होईल. असा हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर नारळासंबंधित अजूनही काही उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता. जर तुमच्या मुलाला दृष्ट लागली असेल तर ती दूर करण्यासाठी नारळ तुम्हाला या पौर्णिमेला 11 वेळा त्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत फिरवायचा आणि नंतर तो नारळ एका निर्जळ जागी जाळून टाकायचा. त्यानंतर जळलेला नारळ पाण्यात अर्पण करा. असं केल्याने दृष्टीदोषासह सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. जर तुम्हाला एखादा रोग झालेला असेल किंवा वारंवार तुमच्यावरती संकट, विघ्न येत असतील, तर एक पाण्याने भरलेला नारळ घेऊन स्वतःवरून तो 21 वेळा फिरवायचा आहे आणि धार्मिक ठिकाणी जिथे होम हवन होतात तिथे तो नारळ टाकून द्यायचा आहे. जर तुम्ही नारळ स्वतःच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या डोक्यावरून फिरवला, तर ते अधिक चांगलं होईल. यासोबतच हनुमानाला लाल चोळी तुम्हाला अर्पण करायची आहे. हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे. असं केल्याने सर्व रोग व समस्या दूर होतात. जर तुमच्यात किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता स्थिरावलेली असेल, त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम संपुष्टात आले असेल आणि काही समस्या असतील, तर नारळ घेऊन त्यावर काजळाचे बोट लावायचे आहे. यानंतर नारळ घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर ते नारळ जे आहे ते तुमच्या घराच्या आसपास एखादा तलाव असेल किंवा नदी असेल, तर त्या नदीमध्ये फेकून द्यायचं. नदी, तलाव नसेल, तर मग तुम्ही अशा ठिकाणी टाका जिथे ते कोणाच्या पायाकडून ओलांडले जाणार नाही. मग तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता. असं केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होईल आणि घरामध्ये पुन्हा आनंद येईल. जर तुमच्या व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये सतत काही कारणाने तोटा होत असेल, तर नारळ पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून
त्यावर धागा, सव्वा पाव पांढरी मिठाई ठेवून मंदिरात जावे व तो भगवान विष्णूंना अर्पण करावा. नारळ अर्पण केल्यावर देवाला तुमची समस्या सांगा. असं केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये चांगले परिणाम मिळू लागतील आणि तुमचा व्यवसाय पुन्हा पूर्वीसारखा सुरू होईल. तर व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही. जो उपाय तुम्हाला तुमच्या समस्येनुसार योग्य वाटतो तोच उपाय तुम्ही उद्या आलेल्या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.